जय श्री गणेश. नमस्कार. मी संदीप चिंतामण लिंगरस, विज्ञान गणेश पुजारी, श्री क्षेत्र राक्षसबन, शनीचे तालुका गेवरा जिल्हा बीड. प्रारब्ध माझे या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्र हो, बऱ्याच दिवसानंतर आपली या चॅनलवर भेट होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. 29 मार्च 2025 या दिवशी शनी महाराज मेष राशीमध्ये प्रवेश करत आहेत. मित्र हो, माणूस कधीही वाईट नसतो. माणसाची वेळ वाईट असते. माणसाचा जो टाईम असतो तो वाईट असतो. साडेसती म्हणलं की प्रत्येकजण, मग तो नास्तिक असो किंवा आस्तिक, तो घाबरणारच. शनी महाराज ही न्यायदेवता आहे. ती कोणालाही त्रास देत नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार चांगले वाईट फळ त्यांना भेटतात. जो नीतिमत्तेने राहतो, ज्याची नीतिमत्ता स्वच्छ असते, ज्याचे चारित्र्य स्वच्छ असते, ज्याचे व्यवहार पारदर्शक असतात, अशा व्यक्तींना शनी महाराज कधीही त्रास देत नाही. अडीच वर्षाच्या कालखंडानंतर 29 मार्च 2025 संध्याकाळी 6:48 शनी महाराज आपली आवडती मकर रास सोडून मेष राशीमध्ये प्रवेश करत आहेत. अर्थात मकर राशीची साडेसाती पूर्णतः संपते आणि मेष राशीची साडेसाती सुरुवात होते. तसेच जी 2.5 वर्षाची, जी आपण ज्याला अडीचकी म्हणतो ज्योतिषामध्ये, ज्याला हिंदीमध्ये ढैया म्हणतो, वृश्चिक आणि कर्क राशीची पण ही ढैया संपते आहे. आणि सिंह आणि धनु राशीला पुढील 2.5 वर्ष ही शनी महाराजांची ढैया चालू होते. ज्या राशींना शनी साडेसाती आहे, शनी महाराजांची साडेसाती, आता वर्तमान काळामध्ये 29 तारखेनंतर कुंभ रास हा आपला शेवटचा टप्पा, साडेसातीमध्ये त्यांचा शेवटचा टप्पा आहे. मीन राशीची दुसरा आहे आणि मकरेचा पहिला आहे. मेषेचा पहिला आहे, मकरेची संपते आहे. म्हणून 29 तारखेला पर्व काळामध्ये शनी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे, त्यांचा जप करायचा आहे, शक्य असला सोमहवन करायचं आहे. हे काहीही नाही झालं तरी निदान श्री क्षेत्र राक्षसबन देऊन शनी महाराजांचं दर्शन तरी करायचं. 6:48 ते रात्री 12:38 हा जो पर्वकाल आहे तो अत्यंत पुण्य पर्वकाल आहे. या पर्वकालामध्ये नामस्मरण, होम हवन, शांती, शनीपूजा, शनीजप, शनी दर्शन या कालावधी करावं असं शास्त्र सांगतं आहे.
आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी 29 तारखेला दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतो, जसं म्हणतो आपण, की त्या दिवशी शनी अमावस्या पण आहे. म्हणून या पर्वकाळामध्ये भगवान श्री महाराजांचं नामस्मरण करा, जप करा, अनुष्ठान करा, दर्शन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनी महाराजांच्या जे काही राशींना त्रास आहे, 7:30ची सुरुवात आहे, ढई आहे, अशा राशीसाठी कोणती उपासना करायची, कुठली साधना करायची, पर्वकाळामध्ये काय करायचं, कुठल्या प्रकारचे दान द्यायचे, याची सविस्तर माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देत आहे. मित्रहो, 7:30मध्ये कुठल्याही प्रकारचे घाबरून जायचं कारण नाही. मी सांगितल्याप्रमाणे शनी महाराज न्यायदेवता आहे. प्रारब्धानुसार, कर्मानुसार त्या व्यक्तीला तो त्रास होतोय. आणि ह्या कालखंडामध्ये एक परीक्षा असते. 7:30 म्हणजे एक परीक्षा असते. जसं आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये परीक्षा पास होण्यासाठी जी धडपड करतो, तसंच या 7:30ची तुमची एक परीक्षा आहे. जो कोणी व्यक्ती या परीक्षेमध्ये पास होईल, म्हणजे नामस्मरण करण, जप करण, अनुष्ठान करण, शनी महाराजांचं नित्य सेवा जी आहे ती करण, अशा व्यक्तींना, 7:30च्या अशा व्यक्तींना, कुठल्याही राशींना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. प्रभू शनी महाराज सर्वांचं मंगलमय करो. पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊन आपण भेटूयात. ह्या पर्वकाळामध्ये कुठलं काय करायचं आहे, व्हिडिओच्या मार्फत आपण काही सविस्तर माहिती देऊ शकत नसतो. 98 81 85 15 32 किंवा 82 085 45 990 संदीप लिंगरास मला फोन करायचा आहे. त्याची सविस्तर माहिती देईलच. माझ्या ह्या यूट्यूबवर चॅनल प्रारब्ध, माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळी माहिती, सविस्तर माहिती उपलब्ध असेलच. पुढचा जो माझा विषय येईल तो सविस्तर असेल. शनी महाराजांच्या संदर्भात असेल, ग्रहांच्या संदर्भात असेल, राक्षसगुणची माहिती असेल, विज्ञान गणेशाची माहिती असेल. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आणि यूट्यूब या सगळ्या चॅनलवर, या सगळ्या मीडिया माध्यमावर मी आपल्याला भेटणारच आहे. तोपर्यंत जय गणेश, जय शिंदे.